नमो बुद्धाय. जय भीम. विरोधकांशी प्रतिवाद कसा करावा, स्वकीयांशी मतभेद कसे नोंदवावेत, विचार वर्तनातील द्वंद्वांशी कसं भिडावं, लोकशाहीधिष्ठित संघटन कसं बांधावं, कधी बोलावं, कधी अव्याकृत राहावं, हे बुद्धाला विचारा. यात तो प्रचंड तज्ञ आहे. काल आपण जे बोललो ते चुकीचं आहे, अर्धवट, अपुरं आहे, हे समजतं अनेकांना. ते सुमळीत गुपचूप चुका सुधारतात, पण आपल्या मर्यादा हे जाहीर सांगायची, मनातून अधिकाधिक प्रामाणिक होण्याची हिंमत बुद्ध देतो. बुद्धाशिवाय तुम्ही स्वप्रयत्नानं रॅशनल समतेकडचा प्रवास करू शकता, पण हा प्रवास सोपा झाला तर तुम्हाला आनंद होईल, मजा येईल. मुख्य म्हणजे आपटण्याचा, घसरण्याचा धोका कमी होईल. बुद्ध प्रचंड संवादी माणूस आहे. बरं, घेण्या देण्याची काय भानगड पण नाही. मी तुला अडचणीत मदतीचा हात दिला, आता माझं जन्मभर ऐक, माझा अनुयायी शरणार्थी बनून राहा, मी म्हणतो तेच उचित म्हणून जनात प्रचारित राहा, असली वर्चस्वी धुरीणत्वाची भानगड पण नाही. तो संवादी आहे आणि मुख्य म्हणजे सतत दुरुस्त होणार आहे. रिजिड नाही, हट्टी नाही. चिकित्सा करा, टीका करा, तो बदलास तयार आहे. त्याला म्हणू शकतो आपण, आता इथवर तुम्हाला सोबत केली, खाचखळग्यातून सोडलं, धन्यवाद. आता मला मार्गदाता म्हणून तुझी गरज नाही, कारण तू आत रुजला आहेस. आपल्यातला बुद्ध बहरत राहिला की बाह्य प्रतीकाची गरज उरत नाही. आपल्या प्रत्येकातला बुद्धांकुर असाच बहरत राहो, यासाठी आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद.